धर्मवीर 2 हा सिनेमा मुंबईसह राज्यभरात आज प्रदर्शित होतोय। एकनाथ शिंदेंच्या बंडाची कथा चित्रपटामध्ये दिसणार का याची चर्चा आता सुरू झाली आहे। सिनेमाच्या उत्तरार्धात खरेखुरे मुख्यमंत्री पडद्यावरती दिसणार आहे। चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकारण रंगण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लवकरच आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। दरम्यान मनोरंजन विश्वात देखील राजकीय वारं सध्या वाहू लागलेलं आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सिनेमामध्ये स्वतःचीच व्यक्तिरेखा साकारलेली आहे, ज्यामुळे सिनेसृष्टीसह राजकीय वर्तुळाचं देखील लक्ष लागले। सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांची व्यक्तिरेखा अभिनेता क्षितिज दाते यानं चोख निभावलेली आहे, परंतु सिनेमाच्या उत्तरार्धामध्ये काही मिनिटांसाठी दस्तूरखुद खरेखुरे मुख्यमंत्री स्वतःच्या व्यक्तिरेखेमध्ये पडद्यावरती दिसणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राजकीय चर्चा देखील हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सुरू होऊ शकतात। धर्मवीर 2 सिनेमा मुंबईसह राज्यभरात आज प्रदर्शित होणार आहे। दरम्यान या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात। या प्रकारे धर्मवीर 1 ला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि अतिशय मनापासून लोकांनी तो सिनेमा बघितला। तशाच प्रकारे आता धर्मवीर 2 हा देखील प्रेक्षकांना खूप आवडेल, कारण सत्य कथेवर आधारित आणि ज्या लोकांचं जीवन आपण बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे, ऐकलंय किंवा वाचलंय, अशा चरित्र नायकांच्या संदर्भातला सिनेमा असल्यामुळे निश्चितपणे तो सगळ्यांना फार आवडेल। थेट जातोय पुण्यामध्ये चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, धर्मवीर सिनेमाचा भाग क्रमांक 2 आज मुंबईसह महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रदर्शित होतोय, संपूर्ण राज्यात प्रदर्शित होतोय। पुण्यामध्ये हा सिनेमा शिवसेनेच्या वतीने मोफत दाखवला जाणार आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडाची कथा चित्रपटामध्ये दिसण्याची शक्यता आहे आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडण्याची देखील शक्यता आहे। अधिकचे अपडेट काय मिळत आहेत? खरं तर शुभम मंगेश देसाई निर्मित हा जो चित्रपट आहे, या चित्रपटामध्ये प्रसाद ओक यांनी जी आहे ती आनंद दिघे यांची भूमिका साकारलेली आहे। खरं तर 2022 मध्ये धर्मवीर 1 हा जो भाग आला होता, त्याच्यानंतर 2024 मध्ये धर्मवीर 2 हा भाग येणार आहे। आपण पाहू शकतो की खरं तर 2022च्या या चित्रपटानंतर जे आहे ते राजकीय बंड झालं होतं। आपण या बाबतची सगळी आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं, हा धर्मवीर 1चाच भाग असल्याचं सांगितलं जात आहे। आणि धर्मवीर 2 नंतर राजकीय काय घडामोडी घडतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। धर्मवीर 2 याचं जे लेखन आहे ते प्रवीण तरडे यांनी केलेलं आहे आणि या चित्रपटामध्ये आपण बघू शकतो की मराठीतले अनेक दिग्गज जे आहेत त्यांनी जी आहे ती भूमिका साकारलेली आहे। पुण्यामधील अनेक चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे। काही ठिकाणी या चित्रपटाचं जे मोफत जे आहे ते प्रक्षेपण केलं जाणार आहे। शिंदे गटाच्या वतीनं अनेक ठिकाणी जे आहेत या चित्रपटाची जे आहे ते चित्रपट मोफत दाखवलं जाणार आहे। हा चित्रपट नेमका कशा पद्धतीने आहे आज आपल्याला या संदर्भात जे आहे चित्रपट काही वेळात म्हणजे सकाळी 9चा शो जो आहे तो पहिला दाखवला जाण्याची माहिती आहे। त्यानंतर चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर पुण्यामध्ये धर्मवीर 2 हा सिनेमा शिवसेनेच्या वतीने मोफत दाखवला जाणार आहे। शिवसेना कार्यालयामध्ये सिनेमाचे तिकीट उपलब्ध करून दिले जात आहेत। शिवसेना मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी तिकीट मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।